चला तर आज आपण बनवणार आहोत डोसा आणि तोही अगदी 10 ते 15 मिनिटात होतो. आणि यासाठी कमीत कमी सामग्री वापरायची आहे आणि पोषण मात्र भरपूर वापरू शकता. आता तुम्हाला हवं तसं आपण ह्याच्यामध्ये पोषण टाकू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आणि हा इन्स्टंट डोसा मी कसा बनवलेला आहे ते सुद्धा पाहायचा. बघा किती छान आहे, मऊ लुसलुशीत आहे. चला आपण रेसिपीकडे वळूया. आता इथे मी एक टोप घेतलेला आहे, म्हणजे एक आपण भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 बाउल मी रवा घेतलेला आहे. आता हे 2 बाउल रवा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे आपण इथे पाणीसुद्धा वापरणार आहोत. आता रवा बारीक असो किंवा मोठा असो, काहीही फरक पडत नाही. मी 1 वाटी रवा माझ्याकडे मोठा होता तो घेतलेला आहे आणि एक बारीक होता तो घेतलेला आहे. तुम्हीही कोणताही घेऊ शकता. बारीक असेल तरीसुद्धा चालेल किंवा जाड असेल तरीसुद्धा चालेल. आता ह्याच्यामध्ये 2 बाउल पाणी टाकलेलं आहे, ज्या बाउलने आपण रवा घेतला आणि याच्यामध्ये छान फेटून घेतलं. आता यानंतर काय करायचं माहिती आहे का, आपण याच्यामध्ये सेम बाउलने आपण 2 वाटी इथे ताक घेतलेलं आहे. आता ताक टाकलं ना, की या डोश्याची चव मात्र भन्नाट लागते आणि कळतसुद्धा नाही की हा रव्यापासून बनवलेला आहे. पण तुम्ही ना दही असेल तरीसुद्धा चालेल. दही घेतलंत ना तरी सुद्धा चालेल. जिथे आपण 2 बाउल ताक घेतलेला आहे ना, तिथे आपण 1च बाउल दही घ्यायचं आणि ते याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आता हे बघा, इथे हे मिक्स केल्यानंतर आपण इनोचं 1 पॅकेट टाकणार आहोत आणि ते सुद्धा याच्यामध्ये छान फेटून घेणार आहोत. आता हे टाकून झाल्यानंतर चवीनुसार आपण घेणार याच्यामध्ये मीठ आणि त्या अगोदर हे छान फेटून घेऊया आणि नंतर बघा कसं आपण इनो टाकल्यामुळे याला बबल्स येत आहेत. आता याच्यानंतर काय करूया माहिती आहे का, याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि ही पूर्ण सामग्री आपण 10 मिनटं तशीच ठेवून द्यायची आहे. आता जे उरलेले 10 मिनटं आहेत ना, याच्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे का, या डोशांसाठी आपण छान खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची आणि ती किती सुंदर आणि छान आहे ते पाहूयात आपण. आता यानंतर आपण घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेलं खोबरं. आता खोबरं तुम्हाला हवं तेवढं, म्हणजे 1 वाटी तुम्ही घेऊ शकता किंवा अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता. तर इथे मला चटणी लागणार होती. मी एक 8 जणांचा नाश्ता बनवत होती आणि त्यासाठी मला जेवढी चटणी लागणार होती तेवढं मी खोबरं घेतलं. इथे 8 ते 9 मी लसूण पाकळ्या, ही भाजकी डाळ आणि 5 मिरच्या, त्यानंतर शेंगदाणे आणि यानंतर आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही आत्तासुद्धा टाकू शकता किंवा हे बारीक झाल्यानंतरसुद्धा टाकू शकता. आता मी हे बारीक करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा थोडंसं मला जाडसर वाटत होता मसाला, म्हणून मी बारीक करून घेतलेला आहे. बघा आपली चटणी खूप सुंदर झालेली आहे आणि यासाठी आपण फोडणी द्यायची तयारी करूया. आता इथे आपण ना आपल्या चटणीची तयारी करतोय, तर त्यासाठी ना आपण ही फोडणी तयार करणार आहोत. आता इथे पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. तेल टाकून झालं. आता आपण इथे हे गरम झाल्यानंतर याच्यात जिरे आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत. याला छान तडका बसल्यानंतर आपण एक मिरची, थोडेसे लसणाचे काप आणि कढीपत्ता असं आपण वापरून इथे पुन्हा याच्यामध्ये टाकून देणार आहोत. बघा मस्त असा आपला तडका बसलेला आहे हा आणि मस्त याचा हा जो तडका बसलेला आहे ना, हाच तडका आपण त्या चटणीवरती टाकणार आहोत आणि चटणीलाही छान तडका देणार आहोत. पहा, अप्रतिम अशी आपली ही चटणी झालेली आहे आणि बघा तुम्ही किती छान तडका बसलेला आहे. ते तेलसुद्धा त्या चटणीमध्ये अजून उकळत आहे. आता आपण हे थंड झाल्यावरती हे मिक्स करून घ्यायचं. बघा किती सुंदर चटणी आहे. आता 10 मिनटं तर झालेच असतील आपली ही सगळी तयारी होईपर्यंत चटणीची. आता आपण काय करूयात, जे बॅटर आपण तयार करून ठेवलं होतं, भिजू घातलं होतं आपल्या डोशांसाठी, त्याच्याकडे वळूयात.
चला तर इथे आपण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे बॅटर आपण तयार करून ठेवलं होतं ते छान भिजू घातलं होतं ना, मस्त भिजलेलं आहे. आता एकसारखं आपण या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून काढूयात. आता इथे मी बारीक करायला घेतलेलं आहे आणि हे पटकन बारीक होतं. 1-2 सेकंद आपण फिरवलं की लगेच हे बॅटर बारीक होऊन जातं, कारण आपण हे बॅटर भिजू घातलेलं होतं आणि हे इन्स्टंट अशी डोशाची जी तयारी केलेली आहे ते आपले आहेत रव्याचे. त्यामुळे याला जास्त तांदूळ जसं आपण बारीक करतो तसं करायची गरज लागत नाही. 1 ते 2 सेकंद फक्त मिक्सर फिरवला की हे बॅटर मस्त बारीक होतं. थोडंसं रवाळ ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता छान इथे मी हे बारीक करून घेते. चला हे छान मस्त बारीक झालेलं आहे बघा. आणि यानंतर तुम्हाला हवे तेवढे व्हेजिटेबल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मी इथे वापरलेलं आहे बीट, कांदा, कोथिंबीर आणि भरपूर सारं बीट वापरलेलं आहे. कांदासुद्धा भरपूर सारा वापरला आणि कोथिंबीरसुद्धा. पण याच्यात तुम्हाला जे काही व्हेजिटेबल्स वापरायचे असतील ना, ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे शिमला मिरचीसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर पालक वापरायचा असेल तर पालकसुद्धा वापरू शकता. आता हे बॅटर आहे ना, जे मिक्स केलं याच्यामध्ये मस्त सफेद होतं आणि याच्यामध्ये बीटरूट आपण मिक्स केल्यामुळे आता हे रेड होऊन जातं बघा. आता हे छान भिजलेलं आहे. आता याचा छान आपण तव्यावरती डोसा टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम चालू करूया आणि यानंतर याच्यावर आपण तवा ठेवूयात आणि तव्याला छान बटर लावून घेऊयात. तुम्हाला तेल लावायचं असेल, तेल, तूप काहीही वापरू शकता. आणि यानंतर आपण या तव्यावरती बटर टाकून घेऊयात आणि मस्त तव्याला एकसारखं बटर लावून घेऊया. त्यानंतर आपण याच्यावरती सोडणार आहोत आपले मस्त असं डोशाचं पीठ आणि त्याने हे लुसलुशीत, मऊ आणि स्पंजी जे डोसे बनतात ना, ते तुम्ही एकदा बनवल्यावर ही रेसिपी दरवेळेस तुम्ही इन्स्टंट असा नाश्ता काय करायचा किंवा डोसा खायची खूप तुम्हाला चव आली असेल, तर तुम्ही अगदी थोड्या वेळातच हा डोसा बनवू शकता. म्हणून हा डोसा नक्की कराल याची खात्री आहे. एकदा तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जे व्हेजिटेबल्स हवेत ते तुम्ही टाकू शकता आणि समजा व्हेजिटेबल्स नसतील तर तुम्ही याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, थोडंसं लसूण पाकळ्या असं सुद्धा टाकू शकता. आता बघा हे छान वाफेवरती आपण वाफ द्यायची याला 2 मिनिटाची आणि काढायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा परतून घ्यायचं आणि तिकडून सुद्धा आपण याला बटर लावून घ्यायचं. बघा छान असा हा डोसा होतो आणि खूप टेस्टी लागतो. त्यामुळे नक्की एकदा करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करायचं आणि कमेंटमध्ये मला सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. नक्की पुढच्या वेळेस अजून अशीच एखादी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि अगदी सोप्या पद्धतीने समजवून सांगेल. आता बघा किती छान असं दिसत आहे ना बघा, त्याला छान बबल्ससुद्धा आलेले आहेत. जसा आपला तांदळाचा डोसा असतो तसाच दिसतो आणि अप्रतिम लागतो. चविष्ट, खूप चविष्ट, छान लागतो. सेम हॉटेलमध्ये तुम्ही खायला जाता तसंच. आपण उत्तप्पासुद्धा बनवू शकतो या पिठाचा. आता पुढच्या रेसिपीमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही हा डोसा बनवून पहा आणि आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की डोसा कसा झाला. आणि बीटरूटचा असल्यामुळे रेडनेस जो असतो ना, खूप छान वाटतो. चवीला तर अप्रतिम आहे. मस्त असा जाळीदार बनतो आणि 2 डोसे खाल्ले ना की पोट भरून जातं. त्यामुळे हा डोसा तुम्हाला बनवायचाच आहे आणि अशा छान छान रेसिपी पाहायला आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. चला तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत आणि तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. आणि मस्त याची चटणीसुद्धा खूप चवदार झालेली आहे, तर तुम्ही चटणीसुद्धा तशाच प्रकारे बनवा आणि हा डोसा अप्रतिम असा चविष्ट आहे. त्यामुळे एकदा नक्की करून पहा. पुन्हा भेटू असाच छान रेसिपीसोबत.